Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद, अहिल्यादेवी होळकर या महामानवांना वंदन करू। बरीच वर्ष मी होतो माननीय शरद पवार यांचा साथी, बरीच वर्ष मी होतो माननीय शरद पवार साहेबांचा साथी, पण आता मी आहे अजितदादांचा साथी। त्यामुळे सुनेत्रा पवार यांना निवडून देण्यासाठी मी आलेलो आहे बारामती। नरेंद्र मोदी यांनी वाढवली आहे देशामध्ये विकासाची गती। नरेंद्र मोदी यांनी वाढवली आहे देशामध्ये विकासाची गती, म्हणूनच बारामतीमध्ये विजय होणार आहे आपली महायुती। लढाई आहे पवार विरुद्ध पवार, लढाई आहे पवार विरुद्ध पवार, पण आमच्या वहिनीच होणार आहे लोकसभेवर सवार। आता इथली बारामतीची जनता राहिली नाही गवार, बारामतीची जनता राहिली नाही गवार, म्हणूनच बारामतीचा किल्ला सर करणार आहेत अजित पवार। तर आज या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सभा ठेवलेली आहे। या ठिकाणी आमच्या महायुतीच्या घटक पक्षांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय या सगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपले राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र जेवरे, आमचे फार जुने मित्र कैलास चव्हाण, आंबेडकरी चळवळीशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे, पण ते पवार कुटुंबाशी अत्यंत जवळीक साधून ते राहिलेले आहे आणि आता ते अजितदादांच्या सोबत आहे। ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी परशुराम वाडेकर आमचे महाराष्ट्र प्रदेशचे संघटन सचिव आहेत, सूर्यकांत वाघमारे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष, या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे विक्रम सेलार, आपले पप्पू रवी सोनवणे, सुनील शिंदे, अभिजित कांबळे, संजय वाघमारे, सीमाताई चोपडे, शेखर गोरे, सचिन साबळे, संभाजी होळकर, सुभाष सोमानी, संतोष कांबळे, ॲडव्होकेट दिलीप रायगुडे, आमचे सगळे पत्रकार, आमच्या महिला भगिनी आणि आपण सर्वजण उपस्थित आहात। मी आपल्याला हेच सांगण्यासाठी आलेलो आहे, मी सुद्धा काही वर्ष काँग्रेस पक्षासोबत राहिलो। माननीय शरद पवारांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मला डायरेक्ट सिद्धार्थ हॉस्टेलमधून मंत्री बनण्याची संधी मिळाली। त्यावेळेला शरद पवारांच्या मुळे मला मिळाली होती मंत्रिपदाची संधी, पण आज मात्र या देशामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदींची आंधी।
नरेंद्र मोदीजी हे विकासाच्या दिशेनं अत्यंत भरधावपणे पुढे चाललेले अत्यंत मोठे घोडेस्वार आहेत. ते घोड्यावर बसून त्यांचा घोडा अत्यंत चलाकीनं चपळाईनं पुढे पुढे चाललेला आहे. त्यांचा घोडा थांबवण्यासाठी हे सगळेजण त्यांचा घोडा अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्या घोड्याला पुढे पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळे एनडीएचे लोक आजूबाजूला आम्ही उभे आहोत. आणि नरेंद्र मोदींचा घोडा अडवण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाही. राहुल गांधींच्या मध्ये नरेंद्र मोदींचा घोडा अडवण्याची ताकद नाही. जर त्यांचा घोडा जर कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तुडवत मोदींचा घोडा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. देश अत्यंत 140 कोटीचा देश, या देशातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायला हवा होता. माननीय इंदिरा गांधींच्या काळामध्ये गरिबी हटावचा नारा दिला, पण गरिबी हटवण्यामध्ये मात्र त्यांच्या सरकारला यश आलं नाही. 60-70 वर्ष सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसला ते जमलं नाही. भ्रष्टाचार करत करत काँग्रेस पार्टी पुढे पुढे जात होती. मी 2009 मध्ये शिर्डीमध्ये हरलो म्हणण्यापेक्षा मला हरवलं. मला काँग्रेस पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला त्या ठिकाणी मुद्दाम हरवलं. आणि मी त्या ठिकाणी 2009 मध्ये हरल्यानंतर मी ते लोधी स्टेट नावाच्या नंबरच्या बंगल्यावर खान मार्केटच्या समोर दिल्लीला राहत होतो. 3 वेळेला मी लोकसभेमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आलो होतो. पण मी काँग्रेसला सोडल्याबरोबर माझ्या घरातलं सामान बाहेर काढलं. बुद्धाचे जे छोटे छोटे पुतळे होते, बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं होती, त्यांचे फोटो होते, माझे कपडे होते. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये कधी अशा पद्धतीचा प्रकार घडला नसेल. मी काँग्रेसला सोडून, राष्ट्रवादीला सोडून मी रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक आघाडी बनवली होती, रेडालोस बनवली होती. आणि त्यांचे खासदार हरले, त्यांचे मंत्री हरले. अनेक वर्ष त्या बंगल्यामध्ये राहतात, कधी ते भाडं देत नाही आहे. पण माझा बंगला मात्र 3-4 महिन्यामध्ये लॉक काढून माझा बंगला त्या ठिकाणी खाली करण्यात आला होता. माझं सामान बाहेर काढलं होतं. आणि म्हणून मी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली होती की काँग्रेसला सत्तेवरून बाहेर काढल्याशिवाय मी अजिबात राहणार नाही. माझं सामान 2-3 महिन्यासाठी तुम्ही बाहेर काढताय. माझं भाडं घ्यायला पाहिजे होतं. माझ्या बंगल्याला बाहेर कुलूप लावायला पाहिजे होतं. परंतु लॉक काढून त्या कपाटातले कपडे सगळे काढून अशा पद्धतीनं माझा अपमान करण्याचा प्रयत्न केला, माझ्या समाजाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचे लोक जर आपण पाहिलं तर अनेक वर्ष त्या बंगल्यामध्ये राहणारे, अनेक ठिकाणी राहणारे आपल्याला पाहायला मिळतील. तर काँग्रेसच्या काळामध्ये विचार करून निर्णय होत नव्हते. मी त्यांच्यासोबत होतो. मला मात्र त्यावेळेला मंत्री बनवलं नाही. पवार साहेबांचे 9 लोक निवडून आले होते, मी 10वा होतो. पवार साहेबांनी आपले 3 मंत्री बनवले, ते स्वतः बनले. प्रफुल्ल पटेल यांना बनवलं, चंद्रकांता पाटील यांना बनवलं, त्यांना मंत्री बनवलं. पण मला बनवलं. मला प्रणव मुखर्जी साहेब हे माननीय राष्ट्रपती नंतर झाले. तिथोळ्याला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. प्रणव मुखर्जी साहेब, अहमद पटेल साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या बंगल्यावरती मला बोलावलं आणि मला सांगितलं की रामदासजी, तुम्हाला यावेळेला मंत्री बनवता येणार नाही. का बनवता येणार नाही? तर तुम्ही एकटे आहात. मी एकटा आहे, तुम्ही मला एकट्यालाच तिकीट दिले, त्यामुळे मी एकटाच असणार आहे. पण माझा समाज हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. माझ्यासोबत जरी आरपीआयमध्ये किती गट असले तरी गावागावामध्ये, तालुक्यामध्ये माझ्या गरीब कार्यकर्त्यांची फौज माझ्या पाठीमागे उभा आहे.
आम्ही गरीब आहोत पण आम्ही इमानदार आहोत. ज्याच्याशी आम्ही नातं जोडतो त्याला आम्ही कधीच धोका देत नाही. ज्याचे जे आम्ही जोडतो नातं त्याला आम्ही कधीच देत नाही धोका. पण आम्हाला विरोध करणाऱ्यांचा करतो आम्ही धोका. आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची इमान राखून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे एकनिष्ठ राहून या महाराष्ट्रामध्ये राजकारण केलेलं आहे. आणि सत्तेसाठी मी कुणाच्या मागे लागत नाही. पण माझ्यावर आरोप होतो की मी जिकडे सत्ता असते तिकडे मी जातो. पण तसं नाही. मी जिकडे जातो तिकडे सत्ता असते. मी ज्यांना पाठिंबा देतो त्यांना सत्ता मिळते. ज्यांचा मुख्यमंत्री बनतो ज्यांचा प्रधानमंत्री बनतो. आम्हाला एखादं मंत्रिपद नको का? बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही समाजासाठी सत्तेपर्यंत पोहोचा ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. आपण एकट्याच्या ताकदीवर निवडून येणं शक्य नसेल तर मित्रत्वाच्या नात्याने तुम्ही दोस्ती करा आणि सत्तेमध्ये जा. गोरगरिबांचं भलं करा. त्यामुळे समाजाला न्याय देण्यासाठी सामाजिक आर्थिक शैक्षणिक न्याय देण्यासाठी सत्तेपर्यंत पोहोचणं अत्यंत अवघड आहे. बाकीच्यांना ते जमत नाही आहे. बाकीचे लोक फक्त माणसं उभी करतात. एकही माणूस निवडून येत नाही. मतं खाण्याचं राजकारण करणारे लोक आपल्या समाजामध्ये अनेक आहेत. इथं पण कुणीतरी मतं खाण्यासाठी उभं राहिलेलं आहे. मतं खा पण थोडी थोडी खा. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आम्ही सगळेजण इमानदारीनं काम करतो. माझा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढलेला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मेघालय आहे, मिझोराम आहे, त्रिपुरा आहे, सिक्कीम आहे, आसाम आहे. सर्व राज्यामध्ये नॉर्थ ईस्ट मध्ये सगळ्या ठिकाणी माझा पक्ष आहे. अंदमान निकोबार मध्ये सुद्धा जिथं काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची ब्रिटिशांच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुद्धा माझा पक्ष आहे. लक्षद्वीप मध्ये मी जाऊन आलेलो आहे. त्या ठिकाणी आता निवडणुकीच्या नंतर तिथं रिपब्लिकन पक्षाची स्थापना होणार आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष जो आहे हा सर्व देशामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कार्यकर्त्यांना आपला पक्ष बळकट करायचा आहे. आपला पक्ष पण आपल्याला मित्र पक्षाने सुद्धा साथ दिली पाहिजे. मित्र पक्षाने आम्ही 1 जागा मागत होतो पण आम्हाला 1 जागा मिळाली नाही. जरी 1 जागा मिळाली नाही तर आम्हाला काही निर्णय बदलायचा नव्हता. आम्हाला इतरांकडून तसे मेसेज येत होते तुम्ही इकडे या. मी सांगितलं मी अजिबात इकडे येणार नाही, तुम्ही तिकडे या. त्यामुळं निर्णय बदलायचा नव्हता. त्यामुळे विनाकारण संशय निर्माण करण्याची आवश्यकता नव्हती. म्हणून असे डावपेच जे आहे ते डावपेच काय करण्याचा मी प्रयत्न केला नाही. मी शिर्डी मागत होतो. शिर्डीमध्ये अडचण होती. शिवसेनेचे त्या ठिकाणी आपले सदाशिव लोखंडे 2 वेळेला निवडून आलेले आहेत. सिटिंगचे खासदार आहेत. मुख्यमंत्र्यांचा आग्रह होता, एकनाथ शिंदे साहेबांचा आग्रह होता की माझा तो निवडून आलेला खासदार माझ्यासोबत आलेला आहे, त्याला ती जागा देणं अत्यंत आवश्यक आहे. गेले मी काही वर्ष तिथं मी काम करत होतो आणि मी लोकसभेमध्ये यावं अशी देशातल्या अनेक लोकांची इच्छा होती की मी लोकसभेमध्ये आलं पाहिजे. पण यावेळेला काही जमलं नाही. ठीक आहे, मी राज्यसभेमध्ये आहे. अजून 2 वर्ष आपली राज्यसभा आहे. नंतर आपल्याला 6 वर्ष राज्यसभा मिळेल. पण आपल्याला जो सर्वसामान्य माणूस आहे, नरेंद्र मोदींची जी शिकवण आहे, नरेंद्र मोदींचा जो सोच आहे, तो सर्वसामान्य माणसाला खालून वरती आणण्याचा त्यांचा सोच आहे. बरेच लोक आरोप करतात की अदानीच्या पाठीमागे आहेत. आम्हाला काय जाण्याची आवश्यकता अदानीच्या पाठीमागे. आम्ही कुणाला सांगून कुणाला काही कॉन्ट्रॅक्ट मिळते असं अजिबात नाही. आरोप करणारे लोक अशाच पद्धतीचा आरोप करतात. उद्धव ठाकरे यांचा तयार झालेला आहे. संजय राऊत हे अत्यंत उलटसुलट अशा पद्धतीची भाषा वापरतात. महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही कुठं नेऊन ठेवलेलं आहे सांगा. महाराष्ट्राच्या राजकारणाला काही नीतिमत्ता आहे की नाही तुम्ही सांगा. आम्ही कुणाला फोडलेलं नाही. एकनाथ शिंदे स्वतः 40 आमदारांना घेऊन 50 आमदार त्याचे शिवसेनेचे 40 आमदार घेऊन आमच्याकडे आले
तुम्ही त्यावेळेला गद्दारी केली, तुम्ही सांगताय की हे गद्दार आहेत. माननीय उद्धव ठाकरे यांना माझा सवाल आहे की तुम्ही ज्या वेळेला बीजेपीला सोडून आरपीआयला सोडून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेला, ती गद्दारी नव्हती का? तुम्ही अगोदर गद्दारी केली. तुम्ही असं नाही करायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी आदित्य ठाकरे अजूनही लहान आहे, चांगला आहे, तो सुधारतोय, भाषण हळूहळू चांगलं करतोय, फिरतोय. पण एवढ्या लवकर आधी त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचा अशा पद्धतीचा पोरखेळ काय होऊ शकतो का? बनवा, तुम्हाला कधी संधी आली तर बनवा, मेजॉरिटी मिळाली तर बनवा, तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला जर मेजॉरिटी मिळाली तर. पण आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं एवढ्या लवकर म्हणजे काय का बालिशपण आहे काय? महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला कुठं नेऊन ठेवायचं आहे, कुठं नेऊन ठेवायचं होतं? आणि तुम्ही बीजेपीच्या पाठीमध्ये कंदील खुपसला. अगोदर तुम्ही त्या ठिकाणी गद्दारी केली. माननीय उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही आणि आपले संबंध फार चांगले होते. बाळासाहेब ठाकरेंनी शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका माझ्यासमोर मांडली, मी त्याला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली. आणि महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचं सत्तांतर झालेलं आहे. मुंबईची महानगरपालिका ज्यावेळेला 2012 मध्ये होती त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला युतीला. त्यावेळेला युतीची महायुती झाली आणि त्यावेळेला महानगरपालिका जिंकणं अत्यंत अवघड होतं. पण आरपीआयच्या पाठिंब्यामुळे ज्या ठिकाणी महानगरपालिका आपल्या हातात आणता आली. नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 42 जागा आपल्या निवडून आल्या. 48 पैकी 42 जागा, 24 जागा बीजेपीच्या आणि 18 जागा शिवसेनेच्या, 4 जागा मला वाटतं राष्ट्रवादीच्या, 2 जागा काँग्रेसच्या. अशा 48 जागा अशा पद्धतीने निवडून आल्या होत्या. त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माननीय उद्धव ठाकरेजी जर आमच्यासोबत राहिले असते तर तुमचं जे धनुष्यबाण आहे ते कोणी सरवून घेऊ शकत नव्हतं. धनुष्यबाण तुमच्याजवळ असायला पाहिजे होतं उद्धवजी, पण आपण घात केलात आणि तुमच्याकडून ते धनुष्यबाण सिम्बॉल केलेलं आहे. तुमच्याकडे 2/3 मेजॉरिटी असती तर तुमच्याकडे ते राहिलं असतं. पण माननीय एकनाथ शिंदे यांच्या बरोबर 40 आमदार आले तुमच्या 54 आमदारापैकी. किती 54 होते किती 56 होते. तर 2/3 आमदार ज्यांच्या पाठी बाजूला येतात त्यांना ते सिम्बॉल मिळतं. अशा पद्धतीचा नियम आहे, कायदा आहे. अजितदादा हे सुद्धा इकडे आले 42 आमदारांना घेऊन. पवार साहेबांच्या सोबत आमदार राहिले नाही. त्यांना काय मी भीती दाखवली त्याचा अजिबात नाही आहे. कुणाला भीती दाखवण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. ते स्वतः आमच्याकडे आले. अजितदादा 42 आमदारांना घेऊन आले कारण अजितदादांच्या मनामध्ये बीजेपी सोबत जावं हे होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर बीजेपी सोबत का जाऊ शकत नाही. आणि अजितदादा आमच्यासोबत आले. सुनेत्रा पवार यांना या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे रिपब्लिकन पक्षाची जी मतं आहे ती मतं सगळी मतं घड्याळाला मिळणार आहे. अजितदादांची घडी जी आहे म्हणजे हम तो नहीं करते है बात बड़ी बड़ी, हम तो नहीं करते है बात बड़ी बड़ी, लेकिन सुनकर आने वाली है सुनेत्रा पवार की घडी. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपले विजय शिवतारे आपल्यासोबत आलेले आहेत. विजय शिवतारे उभा राहिले होते तावातावाने. अजितदादांना जमत नव्हतं, त्या दोघांचं जमत नव्हतं आणि त्या दोघांच्याशिवाय आमचं जमत नव्हतं. त्या दोघांचं जमत नव्हतं पण ते जमवलं. देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये जमवण्यामध्ये फार हुशार आहे. विजय शिवतारेंना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपण उमेदवारी मागे घ्या. अगोदर ते तयार नव्हते पण नंतर ते तयार झाले. बाकीचे आपले सगळे पक्ष आहेतच आहेत. अनेक नेत्यांचा अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश होतो आहे. रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या पाठीमागे असतो त्यांना सत्ता मिळते, त्यांचा विजय होतो.
आमचा मुख्य रिपब्लिकन पक्ष तर आहेच आहे. बारामतीची सगळी मातंग आघाडी ही सुद्धा आपल्या पाठीमागं आहे. मायनॉरिटीचे मतदार आपल्या पाठीमागं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना निवडून येण्याची अजिबात अडचण नाही आणि त्यांना निवडून देण्याचं आवाहन करण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो आहे. ही कार्यकर्त्यांचा बैठक आहे, कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि सगळे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हाला पुढे 2 सभा आहेत, त्यामुळं आपला फारसा वेळ न घेता आपण सगळे एवढ्या उन्हामध्ये आपण या सभेला आलात त्याबद्दल आपलं सगळ्या पत्रकारांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सुनेत्रा पवार यांना चांगल्या मताने निवडून द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय मातंग. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.